नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। एकनाथ शिंदे यांची ठाकरे गटाच्या 8 खासदारांसोबत गुप्त बैठक, चर्चा रंगली। संजय राऊत यांचा पलटवार, ऑपरेशन टायगर वरून फडणवीस यांच्यावर निशाणा। होर्मुझमधून ग्रीन आशा जहाज भारतात झालं दाखल। छत्रपती संभाजीनगर हादरलं, 2 लग्नानंतर महिलेचा भयंकर शेवट। एकनाथ शिंदे यांचं काम नायक चित्रपटातील अनिल कपूर सारखं, प्रकाश आंबेडकरांचं कौतुक। अंजली अरोराचा समुद्रकिनारी बोल्ड लुक चर्चेत। युवा आमदारांनी तंत्रज्ञान व कौशल्य विकासावर भर द्यावा, अण्णा बनसोडे यांचे आव्हान। इस्लामाबाद मध्ये US इराण चर्चेमुळे सुरक्षा कडेकोट, जगाचे लक्ष वेधले। दिलीप लांडे यांच्या आमदारकीवर संकट, हायकोर्टचा आदेश चर्चेत। अशोक खरात प्रकरणात 160 GB डेटा, फॉरेन्सिक अहवाल SIT कडे। लाडकी बहीण योजनेवर हायकोर्टची राज्य सरकारला फटकार। पुण्यात डॉक्टर VIP ग्रुप फसवणूक प्रकरण, 11 दिवसांनी धक्कादायक ट्विस्ट। 21 वर्षाच्या खेळाडूने सामना फिरवला, रहाणेच्या हातून विजय हिसकवला। गोल्ड लोनला पर्याय, नवीन कर्ज योजनेत कमी व्याजाची ऑफर। सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या 31 मार्च 2027 पर्यंत स्थगित। पालघरमध्ये इंटेलिजन्स ब्युरोसाठी जागा निश्चित। पुणे हादरला, आयनेस मुलावर क्रूर अत्याचार केल्याचा आरोप। शशिकांत शिंदे शिवसेनेत आल्यास स्वागत, आमदार महेश शिंदेंचे वक्तव्य। चीनची रोबोट लुफ्त आर्मी, भविष्यातील युद्धासाठी AI सज्ज। नाशिक IT कंपनी प्रकरण, महिला पोलिसांनी केला मोठा भांडाफोड। कर्करोगाच्या सुरुवातीची 5 लक्षणे, वेळेत ओळखा आणि सावध राहा। पोस्ट ऑफिस योजनेतून दरमहा 9,250 उत्पन्न, 7.4% व्याजदर। बजाज ऑटोची पल्सर 180 पुन्हा लॉन्च, नवे फीचर्स आकर्षण। सोने चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे लक्ष। एक्सेगो आणि कन्फर्म तिकीटची स्विगी सोबत भागीदारी, मिळणार आवडीचे जेवण। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।